नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 9वी मधील आपला जो विषय विज्ञान विषय आहे, या विज्ञान विषयाकडे जो आपला पाठ क्रमांक आहे 18, या पाठ क्रमांक 18 मध्ये जो अवकाश निरीक्षण म्हणजे दुर्बीण आहे, या पाठाच्या आपण घटकाकडे आपण अभ्यास करणार आहोत. या पाठाच्या आपण घटकाकडे लक्ष देणार आहोत. अवकाश निरीक्षण म्हणजे जे दुर्बीण आहे, या घटकामध्ये आपण पाहणार आहोत दुर्बीण म्हणजे काय, दुर्बीणचे प्रकार आहेत ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत त्या घटकाचा संबंधित आपण अभ्यास करणार. बघा आपण दिलं या पाठात महत्त्वाचे जे मुद्दे आहेत म्हणजे प्रकाशाची जी रूपे आहेत ती कोणकोणती आहेत, दुर्बीण म्हणजे काय, दुर्बीणचे जे प्रकार आहेत, अवकाशातील दुर्बीण आणि त्याचप्रमाणे भारतीय अंतरिक्ष अनुसंधान या प्रकारचे जे अनुसंधान केंद्र जे इस्रो आहे हे देखील आपल्या पाठाच्या आपण पाहणार आहोत. चला तर आपण मला स्पष्टीकरणाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत की दुर्बीण म्हणजे काय, की अवकाश निरीक्षण की लहानपणापासून जे आपण मुलांना आपण रात्री जेव्हा सूर्य अस्त होतो आणि जेव्हा आपण आकाशामध्ये पाहतो तेव्हा आकाशामध्ये आपल्याला विविध रंगाचे आपल्याला तारे चमकताना दिसतात आणि विविध रंगाचे आपल्याला त्याच्यामध्ये जे तारे आपण तारेचे म्हणजे काय, तारेचे प्रकार म्हणजे काय याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. की तारे पांढरे आहे जे आपल्याला तांबड्या रंगाचे दिसतात, जे निळ्या रंगाचे दिसतात, आपल्याला जे लालसर रंगाचे तारे दिसतात आणि त्यात आपण तेव्हा आकाशाचं जेव्हा निरीक्षण करतो त्या अवकाशाचं तेव्हा ते आपल्या डोळ्यांना सहज दिसत नाही. पण त्याच्यासाठी आपल्याला दुर्बीणची आवश्यकता असते आणि त्याच्या माध्यमातून आपण अवकाशातील असणाऱ्या ज्या हालचाली आहेत त्याचा आपण अभ्यास करत आहोत. बघा इथे दिलं आहे, जसं इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहेत काही तारे छोटे आहेत, काही तारे मोठे आहेत आणि आकाशात चालणाऱ्या ज्या विविध ज्या हालचाली आहेत त्या पाहण्यासाठी आपल्याला दुर्बीण आहे, त्या दुर्बिणीची आपल्याला गरज असते. पण या दुर्बिणीमध्ये देखील विविध हे प्रकार आपल्याला आढळून येतात. फार प्राचीन काळापासून मानवाने सूर्य, रात्रीच्या आकाशातील जे चंद्र आहे, तारका, नक्षत्रे, नक्षत्राची स्थिती असे आकाश दर्शन केलेले आहे. आकाश दर्शन करणे म्हणजे आकाशाला बघितलेलं आहे, त्याला पाहिलेलं आहे. म्हणजे फार प्राचीन काळापासून मानवाने काय केलेलं आहे, सूर्याला बघितलेलं आहे. सूर्य कधी दिसतो, जेव्हा सकाळच्या प्रहाराच्या वेळी जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्याला जो सूर्य आहे तो पिवळ्या रंगाचा तांबूस रंगाचा दिसतो आणि जेव्हा अस्त होतो तेव्हा देखील तो तांबूस रंगाचा दिसतो. रात्रीच्या आकाशामध्ये त्यांनी चंद्र देखील पाहिलेला आहे, तारका पाहिल्या आहेत, नक्षत्र पाहिले आहेत, नक्षत्राची स्थिती कोणत्या प्रकारची हे देखील आपण पाहिलं नाही. सर्व आकाश दर्शनाचं त्याने आकाश दर्शन केलं आहे, त्याचं निरीक्षण केलेलं आहे. परंतु हे त्याला सहज दिसलं आहे का, तर त्यासाठी त्याला एक विशिष्ट दुर्बिणीची मात्र गरज भागलेली आहे. त्या दुर्बिणीच्या माध्यमातून त्याने याच्या गोष्टीमध्ये फरक बघितलेला आहे. आकाश निरीक्षणातून निर्माण झालेल्या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी ग्रह तारे पाहण्यासाठी कोणतेही उपकरण नव्हते आणि त्यावेळेस जर आपल्याला बघायचं ठरलं तर कोणत्याही प्रकारचं उपकरण तेव्हा अवेलेबल नव्हतं. की आपल्याला ग्रह किंवा चंद्र आहे, तारे आहेत किंवा नक्षत्र आहे, जर ते पाहायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला साध्या डोळ्याने ते दिसणार होतं आणि फार प्राचीन तर त्याची व्यवस्था नव्हती, सुविधा नव्हती. म्हणजे ते ग्रह तारे पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचं त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं हे उपलब्ध साधन तिथे नसल्यामुळे आपल्याला ते सहज डोळ्याने दिसत नव्हतं. म्हणजेच गॅलिलिओच्या दुर्बिणीनंतर तंत्रज्ञान घेतलेल्या प्रचंड झेपामुळे अवकाशशास्त्र तंत्रज्ञान आज आपल्या उपयोगी पडत आहे. तेच आपण अभ्यासणार आहोत आणि हेच आज आपण काय पडणार आहोत, गॅलिलिओच्या दुर्बिणीनंतर जे गॅलिलिओचे जे दुर्बिणी आहे त्याच्यानंतर दुर्बीण तंत्रज्ञानामध्ये घेतलेली जी प्रचंड झेप आहे त्यांनी हे जे दुर्बीण त्यांनी काढलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी तंत्रज्ञानात त्यांनी भर घेतलेली आहे आणि तिचं अवकाशशास्त्र व तंत्रज्ञान आज आपल्याला उपयोगी पडतं आणि त्याच्यामुळे आपल्याला हे तंत्रज्ञान उपयोगी पडत आहे. प्रकाशाची विविध रूपे म्हणाल की प्रकाश म्हणजे विविध चुंबकीय प्रकारे असून तरंग लांबी हा प्रकाशाचा एक प्रकारे हा गुणधर्म आहे. जी तरंग लांबी आहे प्रकाशाचा एक गुणधर्म आहे. ज्या प्रकाशाची तरंग लांबी जवळजवळ 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर एवढी आहे. किती आहे, 400 ते 800 नॅनोमीटर इतक्या प्रमाणामध्ये ती आपल्याला आढळत आहे. तोच प्रकाश आपला डोळा पाहू शकतो, त्यालाच आपण दृश्य तरंग म्हणतो. की जिथपर्यंत आपल्याला 400 ते 800 मीटर आपण पाहू शकतो म्हणजे तो आपला डोळा पाहू शकतो त्याला आपण काय म्हणत आहोत, दृश्य तरंग म्हणतात. परंतु त्या तरंग लांबी या व्यतिरिक्त तरंग लांबी असलेला प्रकाश आपण पाहू शकत नाही. आपण दृश्य तरंग पाहू शकतो, परंतु तरंग लांबी आहे मात्र ते आपण प्रकाश आपण त्याचा आपण पाहू शकत नाही आहे. की आपल्याला ते 400 ते 800 नॅनोमीटरपर्यंत आपण त्याला पाहू शकतो. म्हणजे जे प्रकाशाची रूपे काय काय दिलेत बघा इथे चित्रात तुम्हाला दाखवलेली आहे. जी प्रकाशाची रूपे आपण वाचणार आहोत. रेडिओ लहरीनुसार 20 सेंटीमीटर जास्त आहे. सूक्ष्म लहरी यात 0.3 मीटरपेक्षा 20 सेंटीमीटर आहे. अतिरिक्त जे लहरी ते 400 नॅनोमीटर मायनस 0.3 नॅनोमीटर आहे. दृश्य प्रकाश किरणे 400 नॅनोमीटर ते मायनस 800 नॅनोमीटर आहे. जी अतिनील किरणे आहेत त्या 300 PM आहेत, 400 नॅनोमीटर आहे. जे क्ष किरणे आहेत ते 300 PM 300 PM आहे. म्हणजेच जी गॅमा किरणे जी आहेत ती देखील कशीच आहे, 300 PM पेक्षा देखील ती आपल्याला कमी प्रमाणात आढळत आहेत. म्हणजेच त्यांनी सांगितलं की 1 नॅनोमीटर म्हणजे 10-9 आहे आणि 1 PM म्हणजे पिकोमीटर आहे. म्हणजेच 10-12 M म्हणजे यापैकी फक्त जे दृश्य किरणे पाहण्यासाठी जी क्षमता आपल्या डोळ्यामध्ये आहे, किती आहे की दृश्य क्षमता पाहण्यासाठी जी क्षमता आहे ती आपल्या डोळ्यामध्ये आपल्याला दिसते. जी दृश्य किरणे आपण सहजपणे पाहू शकतो की 400 ते 800 सेंटीमीटरपर्यंत नॅनोमीटरपर्यंत आपण आपल्या डोळ्यांना जे दिसत आहे तिथपर्यंत आपण पाहू शकतो. तरंग लांबी आपण पाहू शकत
नाही आहे. त्यामुळे अवकाशातून येणारा दृश्य प्रकाश पाहण्यासाठी आपण दृश्य प्रकाशाची दुर्बीण म्हणजेच काय आहे, जे साधे भिंग आहे त्या आरशापासून बनवलेले दुर्बीण वापरतो आहोत. आपण जी दुर्बीण आहे कशापासून बनवते, जे साधे भिंग आहे की अवकाशातून येणारे जे दृश्य आहे की जे अवकाशात आपण जे चित्र पाहतो ते प्रकाश पाहण्यासाठी आपण दृश्य प्रकाश दुर्बीण आहे, त्याचं नाव काय आहे, दृश्य प्रकाश दुर्बीण. म्हणजे जे साधे भिंग आहे जे कशापासून बनलं आहे, आरशापासून बनलं आहे, त्यापासून पाहू शकतो. अनेक जे खगोलीय वस्तूपासून जे दृश्य प्रकाश व्यतिरिक्त इतर प्रकारचा प्रकाशही हा इतर प्रकाशही त्याच्यामधून निघत असतो. म्हणजेच काय आहे, रेडिओ लहरी, क्ष किरणे, गॅमा किरणे इत्यादी प्रकारची प्रकाश किरणे हे ग्रहण करण्यासाठी आणि त्यांच्या स्तोत्राचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या इथे दुर्बिणीची गरज लागत आहे. मग आता कोणत्या करण्यासाठी, रेडिओ लहरी, क्ष किरण, गॅमा किरण इत्यादी प्रकारची प्रकाश किरण ग्रहण करण्यासाठी, त्या स्तोत्राचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या दुर्बिणीचीही गरज आहे. क्ष किरणासाठी, गॅमा किरणासाठी. म्हणजे दुर्बीण कशी आहे, दृश्य प्रकाश दुर्बीण आहे. अधिक दृश्य प्रकाश ही दुर्बिणीमध्ये आपल्याला 2 किंवा अधिक भिंगाचा याच्यामध्ये वापर केलेला गेला आहे. 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक भिंग. अधिक तर बघा, खगोलीय वस्तूपासून येणारा जास्तीत जास्त प्रकाश हा एकवटला जावा म्हणून पारदर्शी भिंग हे काय आहे, मोठ्या आकाराचं आहे. जे पारदर्शी भिंग कसे आहे, आपल्याला इथे मोठ्या आकाराचं, कारण आपल्याला जो जास्त मोठ्या प्रमाणात दिसावा. या एकवटलेल्या प्रकाशापासून खगोलीय वस्तूची जी विशाल प्रतिमा तयार करणारे जे भिंग म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार आहोत, नेत्रिका भिंग ही लहान आकाराची आहे. जे नेत्रिका भिंग हे आपलं बघा पाहू शकतो ते आपल्याला प्रयोगशाळेमध्ये आढळते की आपण त्याच्या माध्यमातून आपण सूक्ष्मजीवाचं निरीक्षण करतो, त्याला आपण नेत्र भिंग म्हणणार आहोत. प्रकाश किरणे वातावरणातून भिंगातून किंवा भिंगातून वातावरणात जाताना आपला मार्ग बदलतात. आता बघा, प्रकाश किरण कसे मार्ग बदलतात, प्रकाश किरणे वातावरणातून जेव्हा भिंगात जातात आणि भिंगातून जेव्हा पुन्हा ते वातावरणात येतात तर येताना जाताना ते काय करतात, आपला रूट चेंज करतात, आपला मार्ग ते बदली करतात. म्हणजे त्यांचे वक्रीभवन होते, म्हणून दुर्बिणीने वक्रीभवन दुर्बीण असं म्हणतात. म्हणजे त्यांना काय म्हणणार आहोत, वक्रीभवन असं देखील म्हणणार आहोत. बघा, वक्रीभवन दुर्बीण. सामान्य आकार निरीक्षणासाठी दृश्य दुर्बीण उपयोगी असले तरी त्यात काही अडचणी सुद्धा आहेत. आता सामान्यतः जर आकाश निरीक्षणासाठी जर आपण अवकाशात आपल्याला बघायचं असेल, आपल्याला ज्या हालचाली पाहायच्या असतील ते बघण्यासाठी हे दुर्बीण उपयुक्त असली तरी त्याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी आहेत, खूप साऱ्या ज्या समस्या देखील त्याच्यामध्ये निर्माण होत आहेत. ते जर आपल्याला बघायचं असेल, जो पहिला आहे, स्तोत्राकडून येणारा जो प्रकाश आहे तो जास्तीत जास्त एकत्र करून तो तेजस्वी प्रतिमा मिळण्याची असेल तर मोठ्या व्यासाची जी मोठी भिंग बनवणं हे अवघड आहे. बघा, त्यांनी सांगितलं की जर आपल्याला जास्तीत जास्त त्याचा प्रकाश एकत्र करायचा असेल, तेजस्वी प्रतिमा जर मिळवायची असेल तर मोठ्या व्यासाची मोठी भिंग बनवणं, खूप मोठी व्यासाची भिंग ही मोठी बनवणे अवघड आहे. शिवाय त्याचे वजन आणि त्याचा आकारही अशा विशाल प्रमाणामध्ये आहे आणि मोठ्या आकाराचे ते बनवणं कठीण आहे, अवघड आहे. तिसरं आहे, भिंगाद्वारे तयार झालेल्या प्रतिमामध्ये रंगाच्या त्रुटी आहेत. इथे त्रुटी दिलेलं आहे की तिसरं म्हणजे भिंगाद्वारे जे तयार झालेले आहेत ते काय आहे की प्रतिमा आहे त्या रंगाच्या त्रुटी आहेत, त्याच्यामध्ये रंगाच्या त्रुटी देखील आढळून येतात. दृश्य प्रकाश दुर्बिणीमध्ये येणाऱ्या ज्या अडचणी दूर करण्यासाठी आंतरवर्ग आरशापासून दुर्बिणी बनवता येतात. मग ह्या ज्या समस्या निर्माण झाल्या त्या समस्या दूर करण्यासाठी आंतरवर्ग आरशापासून ज्या दुर्बिणी ह्या तयार केल्या. तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की दृश्य प्रकाश दुर्बिणी येण्याच्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला आंतरवर्ग आरशापासून ज्या दुर्बिणी बनवता येतात. म्हणजे सर्व समस्या ह्या सर्व त्रुटी याच्यामध्ये निर्माण होणे, समस्या निर्माण होणे यासाठी यामध्ये प्रकाशाचे जे आंतरवर्ग आरशाद्वारे परावर्तित होत असल्याने या दुर्बिणींना परावर्तित दुर्बिणी देखील म्हणतात. काय म्हणतात की या प्रकाशामध्ये काय होते, प्रकाशाचे आंतर्वर्ग आरशाद्वारे परावर्तन होते, म्हणजे त्याचे रिफ्लेक्शन होत आहे, त्यामुळे त्याला परावर्तक दुर्बिणी असे देखील आपण म्हणतात. जसं इथे चित्र दिसत आहे. यामध्ये वस्तूची तेजस्वी मिळण्यासाठी मोठे आरसे अत्यावश्यक वापरतात आणि यामध्ये जे वस्तूची तेजस्विता म्हणजे त्याचा जे ब्राईटनेस मला जो मिळवण्यासाठी आपल्याला मोठे आरसे वापरणे आवश्यक आहे. मोठ्या आकाराचे वापरणे गरजेचे आहे. मोठे आरसे बनवणे तुलनेने सोपे असते. अनेक तुकडे जोडूनही मोठे आरसे बनवता येतात आणि मोठे आरसे बनवणे अगदी सोपे आहे आणि अनेक तुकडे मोठे आरसे केले जातात. त्याचे वजनही हे तेवढ्याच आकाराचे आणि तेवढ्याच भिंगापेक्षा देखील कमी आकारामध्ये मिळते. म्हणजेच आरशाद्वारे तयार झाले प्रतिमेत रंगाची ही त्रुटी नसते. रंगाची काय त्रुटी नाही. म्हणजे साध्या डोळ्याने कधीच पाहू शकणार नाही असे अति दूर असलेले जे तारे आहेत ते आणि दीर्घिक अशा प्रचंड दुर्बिणीतूनच आपण पाहू शकतो. आता त्यांनी काय सांगितलं आहे की बघा, इथे सांगितले की जे साध्या डोळ्याने कधीच आपण आपल्या उघड्या डोळ्याने आपण कधीच पाहू शकत नाही. जर आपल्याला ते पाहिजे ठरले पाहू शकणार नाही असे अति असलेले जे दूर तारे आहेत, जे नक्षत्र आहेत, जे दीर्घिक आहेत, अशा प्रचंड दुर्बिणीतून जे मोठी दुर्बीण आहे या मोठ्या दुर्बिणीमधूनच आपण त्यांना काय करू शकतो, पाहू शकतो आणि आपण त्याचं विश्लेषण करू शकतो. बघा, आंतरवर्ग आरशावर आधारित दुर्बिणीमध्ये न्यूटन पद्धतीचा व केसग्रेन पद्धतीचा दुर्बीण प्रचलित आहे. आणि जे आंतरवर्ग जो आरसा आहे तो आंतरवर्ग आरशामध्ये आधारित दुर्बीण न्यूटन पद्धती आणि केसग्रेन जी पद्धतीची दुर्बीण काय आहे त्यामध्ये प्रचलित आहे.
तर न्यूटन पद्धतीची दुर्बिणी आहे बघा, अशा प्रकारची त्या चित्रामध्ये दिसत आहे. या पद्धतीत अवकाशातून येणारे जे प्रकाश किरण हे कसे आहेत, अंतर्वक्र आरशापासून परावर्तित. जे अंतर्वक्र जे आरसा आहे त्याच्यातून परावर्तित म्हणजे रिफ्लेक्शन होत आहे, हे परावर्तित किरण आहे. त्या आरशाच्या नाभीपाशी एकत्र येण्याआधी एका सपाट आरसा त्याचा मार्ग बदलतो आणि ते एका सपाट नाभीमध्ये येण्याच्या आधी एक जी सपाट प्रकारची याच्यामध्ये जी नाभी आहे त्या नाभीच्या जवळ एकत्र येण्याआधी ते एका जो प्लेन आरसा आहे त्या प्लेन आरसाचा तो काय करतो, त्यांचा मार्ग बदलतो. त्यामुळे हे जे किरण आहेत ते दुर्बिणीच्या दंडगोलाच्या लंब दिशेला एका बिंदूत ते एकत्र येतात. मात्र नेत्रिका नावाच्या विशिष्ट भिंगाद्वारे आपण वस्तूची काय करू शकतो, वर्धित प्रतिमा आपण पाहू शकतो. बघा, नेत्रिका नावाची जी विशिष्ट जे भिंग आहे त्याच्यामध्ये आपण काय पाहू शकतो, नेत्रिका पाहू शकतो. क्रेझगन पद्धतीची दुर्बीण आहे ती बघा अशा प्रकारची तुम्हाला इथे दिसत आहे, किती सुंदर पद्धतीचे आहे. क्रेझगन पद्धती अंतर्वर्क आरसाच वापरला जातो. आता जी क्रेझगनची पद्धती त्याच्यामध्ये अंतर्वर्क आरशाचाच वापर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात करतात. मात्र इथे अंतर्वर्क आरशापासून जे परावर्तित झालेले किरण आहेत ते बहिर्वक्र आरशाद्वारे पुन्हा अंतर्वर्क आरशालाच ते परावर्तित केले जातात. मात्र इथे जो अंतर्वर्ग बघा अशा प्रकारे परावर्तित करतात. मात्र इथे अंतर्वर्क आरशापासून परावर्तित झालेले जे किरण आहेत ते बहिर्वक्र आरशाद्वारे पुन्हा अंतर्वर्क आरशाला काय करतात, परावर्तित करतात. म्हणजे अशा प्रकारे ते अंतर्वर्क करतात आणि आरशाला ते काय करतात, पुन्हा परावर्तित करण्याचं काम करतात. म्हणजे ते रिफ्लेक्शन इकडे येत आहे ते पुन्हा ते रिफ्लेक्शन त्यांच्याकडे जात आहे. म्हणजेच ते काय होत आहे, पुन्हा अंतर्वर्क आरशाला त्याचं परावर्तन करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया होऊ शकते. म्हणजे त्यांच्या केंद्रपाशी असलेल्या छिद्रद्वारे पलीकडे जाऊन नेत्रकावर ते पडले जातात व नेत्रीकरणाच्या सहाय्याने वर्धित प्रतिमा आपण पाहू शकतो. आणि नेत्राच्या सहाय्याने आपल्या डोळ्याच्या सहाय्याने पुन्हा आपण वक्रदिका आपण पाहू शकतो. भारतात 2 मीटर व्यास असलेली ही दुर्बीण आहे बघा. आणि ही मात्र सर्वात मोठी 3.6 मीटर व्यासाची दुर्बीण कुठे आहे, नैनिताल इथे आहे. ती आशियातील दृश्य प्रकाशाची ही सर्वात मोठी दुर्बीण बघा इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की तिचा जो आकार आहे तो किती विशाल काय आहे, किती मोठा आकार आहे. आणि सर्वात मोठी आहे 3.6 मीटर व्यासाची दुर्बीण की कुठे आहे, ती नैनिताल इथे आहे. ती आशियातील दृश्य प्रकाशात आणि ती सर्वात मोठ्या प्रकारची तिथे तुम्हाला दिसत आहे. आता रेडिओ दुर्बीण आहे ती कशा प्रकारची, अनेक खगोलीय वस्तूपासून दृश्य प्रकाशाशिवाय रेडिओ लहरी सुद्धा या निघत असतात. ज्या खगोलीय वस्तूपासून काय करतात, रेडिओ वस्तू देखील निघत असतात. इथे चित्र बघायचं पाहिलं आहे. आणि खगोलीय वस्तूपासून दृश्य प्रकाशाशिवाय ज्या रेडिओ लहरी सुद्धा काय असतात त्याच्यामधून निघतात. या लहरी ग्रहण करण्यासाठी विशिष्ट दुर्बिणीचा काय केला जातो आहे, मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतात. त्यांना रेडिओ दुर्बीण म्हणतात. रेडिओ दुर्बीण कोणाला म्हणतात बघा, रेडिओ दुर्बीण कुणाला म्हटले आहे की या लहरी ग्रहण करण्यासाठी विशिष्ट दुर्बिणीचा वापर होतो आणि त्यांनाच आपण काय म्हणत आहोत, रेडिओ दुर्बीण असे आपण म्हणत आहोत. या लहरी ग्रहण करण्यासाठी विशिष्ट दुर्बिणीचा वापर होतो त्यांना आपण रेडिओ दुर्बीण म्हणतात. व रेडिओ दुर्बीण ही काय आहे की विशिष्ट आकाराची अशी एक डिश अशी मोठ्या आकाराची असून अथवा अनेक डिशच्या संचापासून ती बनवली, अनेक डिशच्या संचापासून म्हणजे अनेक डिश एकत्रित केली आहे. दृश्य प्रकाश दुर्बिणीप्रमाणे ती या बरकट पृष्ठभागावरून रेडिओ लहरी या काय होतात, परावर्तित होतात व नाभी केंद्रापाशी त्या एकत्र केल्या जातात. तिथे लहरी ग्रहण करू शकणारे जे यंत्र असते तिथे काय लहरी काय ग्रहण करतात. जो आवाज येणार तो आवाज ग्रहण करू देतो. त्यामुळे यंत्रणा ग्रहण केलेली काही माहिती संगणकाला दिली जाते आणि अशी ती माहिती ती संगणकाला दिली जाते. संगणक विश्लेषण करून स्तोत्राची स्वरूपाची चित्र तयार करतो. जे संगणक आहे तो काय करत आहे, जो कॉम्प्युटर आहे तो काय करत आहे, एक विशिष्ट प्रकारची माहिती गोळा करत आहे, त्याचं विश्लेषण करत आहे. ती माहिती गोळा करून स्तोत्राचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या मध्ये ते चित्रफितीत मदतीने माहिती गोळा करत आहे. आपल्या घरावर जो डिश अँटेना आहे हाच प्रकारे काय करतो, आपल्या घराला जो डिश अँटेना त्याच्यामार्फत जो TV दिसत आहे. पुण्याजवळ नारायणगाव इथे GMRT या नावाची महाकाय रेडिओ दुर्बिणी उभारणी करण्यात आली आहे. बघा आता ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कुठे असते का डिश वाहिनी, परंतु त्यांनी सांगितलं पुण्याजवळ नारायणगाव इथे GMRT नावाची अशी महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्यात इथे आली आहे. ही खूप मोठ्या आकाराची विशाल काय अशी आहे. ही दुर्बीण 30 पॅरालंब आकाराच्या दुर्बिणीचा समूह आहे. किती आहे, 30 पॅरालंब. म्हणजे यातील 30 दुर्बिणीची संख्या किती आहे, 25 किलोमीटर क्षेत्रात केली आहे. व ही जागतिक काय आहे, दर्जाची संशोधन सुविधा आहे. कशी आहे ती सुविधा आहे. आता आपण पाहिलं अवकाशातील दुर्बीण म्हणजे काय आहे की दृश्य प्रकाश आणि रेडिओ लहरी वातावरणातून काय आहे, पृष्ठभागापर्यंत ह्या पोहोचू शकतात आहे. या प्रवासादरम्यान प्रकाशाचे जे वातावरण आहे ते शोषण होते व प्रकाशाची जी तीव्रता आहे ती देखील कमी होत आहे. बघा प्रकाशाची काय होतं, या वातावरणामध्ये प्रकाशाची तीव्रता कमी होऊन
तसेच वातावरणातील तापमान व दाब याच्यातील बदलामुळे वातावरणातील जे दृश्य प्रकाश किरण आहे ते स्थिर राहत नाही व दिवसा आकाश निरीक्षण करता येत नाही. व दिवसा आकाश निरीक्षण करता येतं का तर नाही, रात्रीच्या वेळेस आपल्याला अवकाशाचं हे निरीक्षण करता येते, कारण त्याच्या वेळेस सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे आपण त्याचा आपण अवकाशाचं निरीक्षण करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी दिले तसेच वातावरणाचे तापमान म्हणजे ते बदलामुळे वातावरणात दृश्य प्रकाश किरण जे स्थिर राहत नसल्यामुळे आपण दिवसा आकाश निरीक्षण आपण कदापिही करू शकत नाही. दुर्बीण निर्जन लांब पहाडावर व स्थापन करावे लागतं. जे दुर्बीण आहेत त्या कुठेही निर्जन आणि लांब पहाडावर, की ज्या ठिकाणी वस्ती नाही, ज्या ठिकाणी समूह नाही, अशा ठिकाणी लांब पहाडावर त्याचा आपल्याला स्थापना करावी लागते. अशा दुर्बिणीची या अडचणी टाळण्यासाठी अवकाशातील दुर्बिणीचा शोध लागला आणि या अडचणी टाळण्यासाठी दुर्बिणीचा शोध लागलेला आहे. त्यामुळे प्रतिमा अतिशय सुस्पष्ट व स्थिर राहतात. जी प्रतिमा ती कशी अतिशय सुस्पष्ट आणि स्थिर आहे. त्यामुळे प्रतिमाची 1990 साली जे अमेरिकेच्या नासा संस्थेने हबल या दृश्य प्रकार दुर्बिणीचे काय केले आहे, अवकाशात प्रक्षेपण केलेले आहे. अवकाशामध्ये किती साली केले, 1990 मध्ये. ही दुर्बीण 94 इंच व्यासासाठी भूपृष्ठापासून 569 किलोमीटरवर आहे. किती मीटरवर आहे ती, 569 किलोमीटर अंतरावर. आणि हिची दुर्बीणची जी लांबी आहे ती किती आहे, 94 इंच व्यास आहे आणि त्या भूपृष्ठापासून किती आहे, 569 एवढी आहे. 1999 साली अमेरिकन नासा संस्थेने चंद्रक्षक किरण दुर्बीण अवकाशात सोडला आहे. कितव्या साली सोडला आहे, 1999 साली. कुणी सोडला आहे, अमेरिकेच्या नासा संस्थेने. कोणता सोडलेला आहे नक्षत्र, चंद्रक्षक किरण ही दुर्बीण. ही जी दुर्बीण आहे ती अवकाशामध्ये त्यांनी सोडलेली आहे. बघा अशा प्रकारे त्या चित्रामध्ये तिथे ही आपली सोडली आहे. क्ष किरण परावर्तित करू शकतील अशा विशिष्ट आरशाचा उपयोग या दुर्बिणीच्या दुर्बिणीने केला जातो. जे क्षण किरण परावर्तित त्याचं रिफ्लेक्शन होऊ शकतं अशा प्रकारे त्यांनी केलेलं आहे. भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र इस्रो म्हणजे बंगळूर, ते बंगळूरचं चित्र आहे. या संस्थेची स्थापना आहे 1969 मध्ये करण्यात आली असून इथे मुख्यतः जे कृत्रिम उपग्रह आहेत ते तयार करण्यासाठी व त्याचे प्रक्षेपण करण्यासाठी आवश्यक जे तंत्रज्ञान आहे त्याचा विकसित केला गेलेला आहे. आवश्यक तंत्रज्ञान विकसित करून केलेलं आहे. त्यामुळे त्याचपर्यंत इस्रोने अनेक उपग्रहाची यशस्वीरित्या प्रक्षेपण केले. आणि इस्रोचं कामच आहे की जे क्षेपणास्त्र जे सोडलेलं आहे, जे दुर्बीण सोडलेलं आहे त्याचं व्यवस्थित पाहणी करणे, त्याचं विश्लेषण करणे, त्याचे फोटोग्राफ बनणे आणि त्याचपर्यंत आजपर्यंत जे इस्रोने अनेक उपग्रहाचे ह्या अशा काय केल्या यशस्वीरित्या त्याने प्रक्षेपण केलेलं आहे, ते व्यवस्थित त्या सोडलेले आहे आणि ते सक्सेस देखील झालेले आहे ते सगळं प्रेक्षक सोडण्यासाठी. भारताने दूरसंचार, दूरचित्रवाणी, प्रसारण आणि हवामानशास्त्र सेवा यासाठी एनसटा, INSAT व GST-80 गॅस्टा उपग्रह मालिका ही कार्यरत केली आहे. काय केली आहे, अशा प्रकारे जे भारताने काय केले आहे, दूरसंचार, दूरचित्रवाणी, प्रसारण आणि हवामानशास्त्र या गोष्टीचा त्यांनी काय केलेला प्रसार केलेला आहे. त्याच्यासाठी त्यांनी इन्स्टा आणि गॅस्टा उपग्रह ही मालिका देखील कार्यरत केली आहे की या कामासाठी त्यांनी या दोन गोष्टीचा उपयोग केलेला आहे. त्यामुळे देशात सर्वत्र दूरचित्रवाणी, दूरध्वनी, इंटरनेट सेवा उपलब्ध होऊ शकतात. आणि त्याच्यामुळेच काय झालं आहे, पूर्ण जगभरामध्ये बघा दूरचित्रवाणी, दूरध्वनी आणि इंटरनेट आहे. म्हणजेच काय आपण पाहू शकतो, जो TV आहे आताच्या म्हणण्यामध्ये आपण पाहू शकतो की दूरध्वनी आणि दूरचित्रवाणी, दूरध्वनी म्हणजे रेडिओ आहे, आपण TV आहे आणि त्याचप्रमाणे जे आपलं नेट आहे, वायफाय आहे, ह्या सेवा आपल्याला या सर्व गोष्टीमुळे उपग्रहामुळे देखील आपल्याला उपयुक्त झालेल्या आहेत किंवा आपण या गोष्टीचा उपयोग करत आहोत. या मालिकेतील इंडोस्टा या उपग्रह, इंडोसॅट हे उपग्रह तर फक्त शिक्षण क्षेत्रासाठी वापरला जात आहे. म्हणजे क्षेत्रासाठी ते शिक्षणासाठी का वापरलं जात आहे, देशातील नैसर्गिक संसाधनाचे नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी IRS उपग्रह मालिका ही कार्यरत आहे. कोणती मालिका, IRS ही मालिका उपग्रह आहे. तर ॲस्ट्रोसॅट म्हणजे काय आहे की भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्राद्वारे 2015 मध्ये ॲस्ट्रोसॅट या कृत्रिम उपग्रहाचे प्रक्षेपण हे करण्यात येत आहे. या उपग्रहावर अतिनील किरणे व क्ष किरणे ग्रहण करण्यासाठी दुर्बीण उपकरणे बनवण्यात आली आहे. कशासाठी बनवण्यात आलेली आहे की या उपग्रहात जी अतिनील किरणे, जे आपल्या सूर्यापासून निघणारे जे अतिनील किरणे व क्ष किरणे ग्रहण करण्यास दुर्बीण उपकरणे ही बसवण्यात आलेली आहे. कोणती आहे, दुर्बिणी व उपकरणे हे त्याच्यामध्ये बसवण्यात आले. व अशा प्रकारचा जो जगातला हा एक अतिद्वितीय उपग्रह आहे, याद्वारे मिळवलेल्या घटकावर शोध कार्य हे करत. आणि या मिळालेला जो घटक कार्य आहे, त्याद्वारे मिळवलेला जो घटक आहे, त्या घटकावर काय चालू आहे, अजूनही शोध कार्य चालू आहे. मग यालाच काय म्हणत आहे, ॲस्ट्रोसॅट असं म्हणतात. बघा इथे चित्र दिसत आहे की बघा हे ॲस्ट्रोसॅटचं काय काम करत आहे. बघा अशा प्रकारे जगातला एक अद्वितीय उपग्रह आहे. कोणता, हा अद्वितीय उपग्रह आहे. याद्वारे मिळालेल्या घटकावर अजूनही काय चालू आहे, शोध कार्य चालू. तर अशा प्रकारे या अवकाश आणि डिटेक्शन आणि त्याची जी दुर्बीण आहे याच्या संदर्भात आपण
प्रकाशाची माहिती घेतलेली आहे. मग आपण त्याच्या सारांशाच्या माध्यमातून इथं पाहणार आहोत. प्रकाश म्हणजे विद्युत चुंबकीय प्राणी असून तरंगलांबी हा प्रकाशाचा काय आहे, एक गुणधर्म आहे. ज्या प्रकाशाची तरंगलांबी 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटरमध्ये आहे व तोच आपला डोळा पाहू शकतो, याला दृश्य प्रकाशात म्हणतात. म्हणजे दृश्य प्रकाश पाहण्यासाठी दृश्य प्रकाश दुर्बिणी म्हणजे साधे भिंग वापरतात. दृश्य प्रकाश दुर्बिणीला वक्रीभवन दुर्बीण म्हणतात. याच्या वापरातील अडचणी दूर करण्यासाठी न्यूटन पद्धतीचं दुर्बीण व कॅसग्रेन पद्धतीची दुर्बीण देखील याच्यामध्ये वापरता येते. रेडिओ लहरी ग्रहण करण्यासाठी रेडिओ दुर्बीण वापरतात व डिश अँटिना या प्रकारे देखील कार्य करतो. म्हणजे GMRT ही कार्य रेडिओ दुर्बीण ही जागतिक दर्जाची संशोधन सुविधा आहे. अवकाशातील जी दुर्बिणीतून जी मिळणारी जी प्रतिमा सुस्पष्ट व स्थिर असते व हबल व चंद्रदर्शक किरणे अवकाशातील दुर्बिणी आहेत. नेक्स्ट आहे आपल्या दुर्बिणीत भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र ह्या बंगळुरू येथे कृत्रिम उपग्रह तयार करणे व त्याचे प्रक्षेपण करणे व त्याचे तंत्रज्ञान विकसित हे केलेले आहे. नेक्स्ट आहे ॲस्ट्रोसॅट हा कृत्रिम उपग्रह हा जगातील अद्वितीय उपग्रह मानले आहे व खगोलशास्त्र यावर अजूनही शोध कार्य करते की याचा कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. कोणाचा होतो की ॲस्ट्रोसॅट हा जो कृत्रिम उपग्रह हा तर जगभरामध्ये अद्वितीय उपग्रह मानला आहे आणि याचा अजूनही शोधकार्य चालू आहे आणि खगोलशास्त्र यावर अधिक कार्य करत आहे, शोध कार्य करत आहे. तर अशा प्रकारे या घटकाच्या माध्यमातून आपण सारांशाच्या माध्यमातून देखील पाहिलेलं आहे की आपण या सर्व घटकाचा अभ्यास केला आहे. दुर्बीण म्हणजे काय, दुर्बिणीचे प्रकार म्हणजे काय, प्रकाश किरण म्हणजे काय, प्रकाशाचे मार्गकिरण कोणकोणते आहेत, या सर्व घटकाचा अभ्यास केलेला आहे. कोणते नवीन जे उपग्रह आहेत ते कशा प्रकारे सोडलेले आहेत त्याचा अभ्यास केला आहे. तर अशा प्रकारे आपण या घटकाचा सविस्तर अभ्यास केला आहे आणि या पाठात असणारे जे सराव खेळ परीक्षा प्रश्नोत्तर आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील आता आपण बघण्याचा प्रयत्न करूया.